अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी म्हणतात, तुमच्याकडे जी शक्ती आहे ती तुम्ही ओळखा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका, नाहीतर खूप काही गमावाल. स्वामी समर्थ म्हणतात, जो ऐकतो तो वाचतो, पण जो ऐकत नाही ते आयुष्यभर शोधातच राहतो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे ती अदृश्य शक्ती जी सतत तुमच्यासोबत आहे, पण तरीही आपण तिला ओळखत नाहीत. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर कदाचितच आयुष्यातील खूप मोठा संकेत तुमच्या लक्षात येणार नाही. श्री स्वामी समर्थ. ती शक्ती नेमकी काय आहे? स्वामी म्हणतात, माणूस देवाला शोधतो, पण देव आधीच त्याच्यामध्ये बसलेला असतो. ती शक्ती म्हणजे तुमची श्रद्धा. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती विरुद्ध असताना देखील मन शांत ठेवण्याची ताकद. तुम्ही कधी पाहिलं आहे का? काही लोकांकडे काहीच नसतं, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर शांतता असते, आणि काहींकडे सगळं असतं, तरी मन अस्वस्थ असतं. फरक एकाच गोष्टीचा असतो, श्रद्धेचा. ही शक्ती काम कधी करते? स्वामी समर्थ म्हणतात, मी भक्ताला कधीच सोडत नाही, पण त्याची परीक्षा घेतोच. जेव्हा तुमचं काम थांबतं, लोक तुमच्यापासून दूर जातात, प्रार्थना करूनही उत्तर मिळत नाही, आणि मन थकून जातं, तेव्हा समजा ती शक्ती जागी झाली आहे. ही वेळ शिक्षा नाही, ही वेळ तयारीची असते. लोक ही शक्ती का गमावतात? स्वामी म्हणतात, भक्त माझ्यावर विश्वास ठेवतो, पण धीर ठेवतच नाही. आपण लगेच उत्तर मागतो, लगेच परिणाम आपल्याला हवा असतो, पण स्वामी म्हणतात, मी योग्य वेळ पाहतो, तू फक्त स्थिर राहा. जो माणूस धीर सोडतो तोच ही शक्ती गमावतो. गुरुचरित्र आणि ही शक्ती. गुरुचरित्र हे या शक्तीचं जिवंत उदाहरण आहे. गुरुचरित्र वाचताना तुम्हाला जाणवेलच, मन शांत होतं, भीती कमी होते, उत्तर न मागता स्वीकार करण्याची ताकद सुद्धा येते. हीच ती शक्ती आहे जी आयुष्य हळूच बदलते. स्वामींचा तुमच्यासाठी एक थेट संदेश आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या पुढे नाही, मी तुझ्या आत आहे. जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा मी तुम्हाला बोलतो. जेव्हा तुम्ही धीर धरता तेव्हा मी मार्ग उघडतो, पण जर तुम्ही घाबरलात तर माझा आवाजही ऐकू येत नाही. म्हणून आजपासून तुम्ही काय करा, रोज थोडा वेळ शांत बसा. गुरुचरित्राचा एक अध्याय वाचा. जास्त मागू नका, फक्त म्हणा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, आणि बघा ती शक्ती कशी काम करू लागते. तर तुमच्या मनाला थोडेही ही वाक्य स्पर्श करू गेलं असेल तर समजा स्वामींनी तुमच्यासाठी आज बोलणं केलंच आहे. कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बरं का. त्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ शेअर करा ज्याला आज धीराची गरज आहे. स्वामी म्हणतात, ही शक्ती वापरली नाही तर आयुष्य तसंच राहील. स्वामी समर्थ प्रत्येकाला धीर देतात, पण प्रत्येक जर घ्यायला तयारच नसतो. आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर समजा स्वामींनी तुम्हाला एक चांगली संधी दिली आहे, कारण ही शक्ती एकदा दुर्लक्ष केली तर आयुष्यभर तेच तेच प्रश्न तुम्हाला त्रास देते राहतील. स्वामी समर्थ. ही शक्ती असूनही आयुष्य बदलत का नाही? स्वामी म्हणतात, भक्त मागतो खूप, पण स्वीकारायला घाबरतो. आपण म्हणतो, स्वामी मला शांतता द्या, स्वामी माझे प्रश्न सोडवा, स्वामी मला मार्ग दाखवा. पण जेव्हा शांत राहायची वेळ येते, सहन करायची वेळ येते, आणि जुनी सवय सोडायची वेळ येते, तेव्हा आपण मागे हटतो. ही शक्ती फक्त ऐकणाऱ्यांसाठी नाही, मानणाऱ्यांसाठी असते. स्वामी तुम्हाला आधीच का तोडतात? स्वामी म्हणतात, नवं घडवायचं असेल तर जुनं गळून पडलंच पाहिजे. जेव्हा आयुष्यात एखादी व्यक्ती दूर जाते, एखादं स्वप्न तुटतं, एखादा विश्वास मोडतो, तेव्हा समजा स्वामी तुम्हाला तोडत नाहीत, ते तुम्हाला आणखी मजबूत करत असतात. पण हे समजायला मन स्थिर हवं. खरी भक्ती कोणती? स्वामी समर्थ म्हणतात, माझी भक्ती मागण्यामध्ये अजिबात नाही, ती आहे मान्यतेमध्ये. खरी भक्ती म्हणजे उत्तर न मिळालं तरी चालेल, मार्ग कठीण असला तरी चालेल, वेळ लागली तरी चालेल, पण स्वामी
मी तुझ्यावर विश्वास ठेवतो हे मनातून निघालं पाहिजे. ही शक्ती कधी दिसायला लागते? एक दिवस अचानक मन हलकं वाटेल, काळजी कमी होईल, प्रश्न तिथेच असतील पण त्रास देणार नाहीत. ही खूण आहे की ती शक्ती आता तुमच्यासोबत चालू लागली आहे. स्वामी म्हणतात, मी परिस्थिती बदलत नाही, मी तुझी नजर बदलतो, तुझे दुःख दूर करतो. स्वामींची शांत चेतावणी काय आहे? जो अधीर होतो तो माझ्यापासून दूर जातो. आज अनेक लोक म्हणतात, मी खूप केलं पण काहीच होत नाही. स्वामी म्हणतात, जे घडतच नाही ते तुझ्यासाठी सर्वात मोठं संरक्षण असतं. आजचा स्वामी समर्थांचा एक खूप प्रभावी उपाय तुम्हाला 7 दिवसांसाठी सांगते. सकाळी डोळे उघडल्यावर म्हणा, स्वामी आजचा दिवस तुझ्या हाती. रात्री झोपताना म्हणा, स्वामी जे झालं ते योग्यच झालं, फक्त एवढंच बघा. मनात कसा बदल होतो, एक वेगळी शांतता येते. तुम्ही खरंच ऐकलं असेल ना, तर स्वामींनी तुमचं मन आज स्पर्श केलं असेल बघा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि स्वामींना म्हणा, मी धीर धरतो स्वामी. असे करून पहा, तुमच्या मनातील वादविवाद, शांतता आपोआप मनाला येईल. प्रत्येक दिवस हा चांगला जाईल. स्वामी म्हणतात, जे समजलं नाही तेच आयुष्य बदलणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू ज्या गोष्टीसाठी रडतो आहेस तीच गोष्ट मी तुला वाचवण्यासाठी थांबवली आहे. हा व्हिडिओ इथेच थांबवू नकोस, कारण पुढे जे ऐकणार आहात ते समजेल तुम्हाला. तरच तुमचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी शांत का बसतात? अनेक लोक विचारतात, मी इतकी प्रार्थना करतो तरी स्वामी उत्तर का देत नाहीत? स्वामी म्हणतात, मी बोलतो पण तू ऐकायला घाईत असतोस. आपण देवाकडे जातो, भीती घेऊन जातो, अपेक्षा घेऊन, तक्रारी घेऊन, पण देवाला भेटायला मन रिकामं असावं लागतं. स्वामी शांत असतात कारण ते आपल्याला शांत व्हायला शिकवत असतात. जे थांबतं ते नशीब नसतं. स्वामी म्हणतात, जे लगेच तुला मिळालं असतं ते तुला तोडलं असतं. जेव्हा लग्न थांबतं, नोकरी मिळत नाही, पैसा येऊन जातो, माणसं बदलतात, तेव्हा आपण म्हणतो माझं नशीब खराब आहे. पण स्वामी म्हणतात, तू अजून तयारच नाहीस म्हणून मी थांबलो नाही, म्हणून ते तुझ्याकडे थांबलं नाही. स्वामींची खरी कृपा कशी ओळखायची? खरी कृपा अशी नसते मोठा पैसा, मोठं घर, सगळं लगेच मिळणं. खरी कृपा अशी असते संकटामध्ये तुमचं मन शांत राहणं, चुकीच्या माणसांपासून तुम्ही दूर जाणं, चुकीचा मार्ग न चालणं. स्वामी म्हणतात, मी तुला सुख देतो पण आधी तुला वाचवतो. गुरुचरित्र. आणि ही जाणीव गुरुचरित्र वाचताना एक गोष्ट हळूहळू समजते, देव आपल्याला सगळं देत नाही पण सगळ्यापासून वाचवतो. जेव्हा तुम्ही गुरुचरित्र वाचता, मनात प्रश्न येतात, उत्तरं हळूहळू मिळतं आणि एक दिवस मन म्हणतं, जे झालं ते योग्यच झालं. स्वामींचा तुमच्यासाठी एक गुप्त संदेश आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझ्याशी बोलत नाहीस, तू फक्त माझ्याशी मागणी करतोस. आज एकदा काहीही मागू नका, फक्त शांत बसा आणि म्हणा, स्वामी मला समज दे, बुद्धी दे, शांतता दे, जे काही योग्य असेल तेच माझ्यासाठी कर. ही प्रार्थना खूप शक्तिशाली आहे. ही देवाकडे प्रार्थना करा. आजचा मौन करा एक उपाय. आज रात्री संध्याकाळी झोपण्याआधी 2 मिनिटे डोळे बंद करा आणि मनात म्हणा, जे घडतंय ते माझ्या भल्यासाठीच आहे. हे शब्द मनाला शिकवतात आणि आपल्याला विश्वास ठेवायला सुद्धा शिकवतात. खोल शांत मनाने जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर समजा स्वामींनी तुमच्यावर कृपा केली आहे. स्वामी मला समज आली आहे असं तुम्ही स्वामींना म्हणा. ज्याला आज उत्तर नाही, ज्याला धीराची गरज आहे, त्यांनी खरंच गुरुचरित्र वाचावं. श्री स्वामी समर्थांची कथा. जेव्हा भक्त पूर्णपणे तुटतो तेव्हाच कृपा सुरू होते, हा मुद्दा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा म्हणतोस आता काहीच उरलेलं नाही, तेव्हाच मी म्हणतो आता सगळं माझ्या हाती आलं आहे. आजची ही कथा त्यांच्यासाठी आहे
जे आतून पूर्णपणे थकले आहेत, ज्यांना वाटतं आता माझ्याकडून काहीच होणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी जी गोष्ट आहे ती तुमच्याच आयुष्याशी जोडलेली आहे. श्री स्वामी समर्थ. एकदा एक भक्त होता. सगळं काही व्यवस्थित होतं. घर, संसार, मान-सन्मान. पण हळूहळू काम बंद झालं. त्याच्यावर कर्ज वाढलं. जवळचे लोक दूर गेले. ताणतणाव वाढत गेला. घरामध्ये भांडण, पैशाचा अभाव. तो रोज स्वामींच्या फोटोसमोर बसायचा आणि एकच प्रश्न विचारायचा, स्वामी, मी काय चूक केली? पण उत्तर मिळायचंच नाही. अंधाराचा काळ, दिवस गेले, महिने गेले. एक दिवस असा आला की त्याच्या भक्ताच्या मनात स्वामींबद्दलही प्रश्न निर्माण झाले. तो म्हणाला, मी इतकी भक्ती केली तरी माझ्याच वाट्याला दुःख का? त्याच दिवशी तो स्वामींच्या मंदिरात गेला. पण आज पहिल्यांदाच डोळ्यात भक्ती नव्हती तर वेदना होत्या. स्वामींची परीक्षा. तो म्हणाला, स्वामी, आज शेवटचं बोलायला आलो आहे. जर तू आहेस तर काहीतरी चिन्ह दे. तो रडला नाही, ओरडला नाही, फक्त शांत बसला. आणि तेव्हाच अचानक घडलेली घटना. मंदिरामध्ये एक वृद्ध बाबा आला. त्यांनी त्या भक्ताकडे पाहिलं आणि फक्त एक वाक्य बोलले, तू अजूनही देवाला दोष देतोस, पण देव तुला वाचवत आहे, हे तू पाहिलं नाहीस. तो भक्त हादरला. बाबा पुढे म्हणाले, जे तुझ्यापासून गेलं ते तुला तोडलं असतं, ते तुझ्यासाठी नसतं, म्हणून स्वामींनी ते काढून घेतलेलं असते. त्याला जाणीव झाली. त्या क्षणी त्या भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदा तो मनातून म्हणाला, स्वामी, मला जे हवं होतं ते नाही दिलं. तू जे दिलंस ते माझ्यासाठी योग्य आहे. त्या दिवशी काहीच बदललं नाही. न पैसा आला, न समस्या सुटल्या, पण त्याचं मन शांत झालं. खरी कृपा इथूनच सुरू झाली. काही दिवसांनी एक छोटंसं त्याला काम मिळालं. एक हरवलेला माणूस परत आला आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनावरचं त्याचं ओझं हलकं झालं. स्वामी समर्थ म्हणतात, मी आधी मन बदलतो, मग परिस्थिती. आज ही कथा तुमच्यासाठीच आहे बरं का. जर सगळं तुटल्यासारखं वाटत असेल, देवही ऐकत नाही असं वाटत असेल आणि मन थकलं असेल, तर समजा स्वामींची कृपा आता सुरू होणार आहे. जर ही कथा तुमच्या मनाला थोडीशी भिडलीच असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी, मला धीर द्या. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला आज फक्त धीराची गरज आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.